सर्व मान्यवरांचं पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो। आज आम्ही दुपारपासून आपल्या बीड जिल्ह्यातले काही महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जेवढे लोकप्रतिनिधी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये पंकजाताई मुंडे होत्या, प्रकाशदादा सोळंकी होते, सुरेश धस होते, संदीप क्षीरसागर होते, त्यामध्ये स्वतः विक्रम काळे होते, सतीश चव्हाण होते, असे सगळे होते। धनंजय मुंडे त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी कालच मला सांगितलं की मी आज ॲडमिट होतोय दुपारी 2 वाजता, त्याच्यामुळे मला येता येणार नाही। माझ्या मनात असलं तरी त्यांची तब्येत थोडीशी खराब झालेली असल्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट होणं गरजेचं होतं। मुंदडाताई का आल्या नाही ते काही कळायला मला मार्ग नाही, परंतु साधारण विकासाची कामं करत असताना माझी कामाची पद्धत आहे की त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना बोलवायचं आणि चर्चा करायची। चर्चा करत असताना त्यांचे काही विधायक सूचना असतील तर त्या घ्यायच्या। आज दुपारी आल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यातला प्रस्तावित विमानतळाच्या संदर्भातला विषय घेतला। साधारण 3 किलोमीटर लांबीची जागा ही आम्ही निश्चित केलेली आहे। त्याला रुंदी जेवढी लागती तेवढी पण ती या ठिकाणी निश्चित केलेली आहे। तिथं वेगळ्या तिथंच लागून लगेच टर्मिनलची जागा निश्चित केलेली आहे आणि त्याच्याबद्दलचं ॲक्विजिशनचं प्रपोजल करायला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं साधारण 3 किलोमीटर लांबीचा आणि 45 मीटर तो रुंदी असते त्याची असा विमानतळ, धावपट्टी त्याला तुम्ही म्हणू शकता, ती आपल्या इथं होणार आहे आणि त्याच्यातून उद्याच्या काळामध्ये विमानं देखील मोठं उतरायचं म्हटलं तरी ते उतरू शकणार आहे। ती बॅरन लँड आहे, तिथं जो काही योग्य मोबदला असेल तो त्या ठिकाणी आम्ही देऊ। काही सरकारी पण जमीन आहे, काही मात्र खाजगी जमीन आहे। त्या पद्धतीनं तो निर्णय झाला। जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या, त्यांनी 2-3 जागा पाहिल्या, परंतु शेवटी त्यांना ही जागा योग्य वाटली। पूर्व पश्चिम जागा आहे, दोन्ही बाजूला कुठेही फार मोठा चढ वगैरे काही नाही आहे, डोंगर वगैरे असतो तसा, आणि हायवेच्या पासून 4 किलोमीटर आतल्या बाजूला आहे। तेवढा रोड आम्ही केल्यानंतर हा जो काही प्रश्न आहे तो बऱ्याच वर्षाचा माझ्या बीड जिल्ह्याचा प्रश्न आम्ही निकाली काढलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। दुसरं, मी DRM रेल्वे सादरीकरण ही जी काही आपली परळी, बीड, अहिल्यानगर अशा प्रकारची रेल्वे आहे त्यामध्ये काही ठिकाणी आरोबी करण्याची गरज आहे, काही ठिकाणी आरोबीची कामं चाललेली आहेत, काही ठिकाणी सिग्नलच्या संदर्भामधले जी लाईन टाकावी लागते त्याचं काम चाललेलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना विचारलं की कुठं काय अडचणी येतात का, त्या अडचणी दूर करण्याच्या करता विभागीय आयुक्त आमचे छत्रपती संभाजीनगर यांना सूचना केलेली आहे की दर महिन्याला तुम्ही VCवर जरी आढावा घेतला तरी चालेल, कलेक्टर SPंशी बोलून, आणि जर त्याच्यामध्ये पुढे अनमुठेपणाची भूमिका घेतली तर शासकीय कामामध्ये अडथळा या नावाखाली तिथं ॲक्शन घेता येईल। जमिनीचा मोबदला ऑलरेडी सगळ्यांचा दिलेला आहे आणि ते राहिलेलं काम आता गतीनं वॉर फुटिंगवर कसं करून घेता येईल आणि ती रेल्वे आपल्या इथून मुंबईपर्यंत कशी सुरू करता येईल, ती अशा प्रकारचं नियोजन आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। नंतर इन्क्युबेशन सेंटर आणि तारांगण हे आपल्याला करायचे, ते कुठं करायचं, काय करायचं त्याची पण साधक बाधक चर्चा झाली आणि त्याला पण निधी उपलब्ध टाटा ट्रस्टच्या बरोबर टायअप करून इन्क्युबेशन सेंटर, ज्याचा माझ्या बीड जिल्ह्यातल्या मुलांना मुलींना उद्याच्या काळामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण आम्ही त्या इन्क्युबेशन सेंटरच्या निमित्तानं देऊ शकतो, अशा प्रकारे ते पण आमचं ठरलेलं आहे। आणि तारांगण आपल्या इथं बीड शहरामध्ये पण अनेकांच्या शिक्षण संस्था आहेत, आमच्या नगरपालिकेच्या पण शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या पण आजूबाजूला शाळा आहेत आणि त्या मुलांना जिल्ह्यातल्या एक चांगल्या प्रकारचं तारांगण असणं हे गरजेचं आहे।
म्हणून तशा प्रकारचं एक उत्तम तारांगण की पृथ्वी कशी अस्तित्वात आली, मनुष्य कसा अस्तित्वात आला, आज परिस्थिती काय आहे, हे सगळं त्यामध्ये साधारण दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. त्याहीबद्दलची जागा आणि बाकीच्या निधीची तरतूद आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घरकुलाच्या बद्दल, शिक्षणाच्या बद्दल अशा अनेक गोष्टीची माहिती त्यांनी दिली. अजूनही काही माहिती त्यांना द्यायची होती, पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आज प्रेझेंटेशन देत असताना प्रत्येक बाबतीमध्ये, आता हे बीडचं रेल्वेच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन होतं, हे माझं इन्क्युबेशन सेंटरच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन, तारांगण आणि इन्क्युबेशन सेंटर, हे एअरपोर्टच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन, हे जिल्हा परिषदेच्या आमच्या सीओनी तिथली विकास कामाच्या संदर्भामध्ये दिलेलं प्रेझेंटेशन, एक आमच्या एसपीनी त्यांचं त्या ठिकाणी दिलेलं प्रेझेंटेशन, ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या संदर्भातलं आपल्याकडे मोठा, आज आम्ही 10 लोकांनी मला त्यांची घरकुलं दाखवली पंतप्रधान आवास योजनेतनं. त्यांनी स्वतःचे पैसे घातले, परंतु गोरगरिबांची अतिशय चांगल्या प्रकारची दर्जेदार घरं ह्या आमच्या त्या लाभार्थींनी दाखवली. त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसत होतं, आनंद दिसत होतं, समाधान दिसत होतं. आणि तेच खऱ्या अर्थाने आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे. आणि म्हणूनच त्यांनी 2 कोटी घरकुलाचा कार्यक्रम, सगळ्या 2-3 कोटी घरकुलाचा कार्यक्रम सगळ्या देशाला दिला आहे. त्याच्यातली जवळपास 20 लाख घरकुलं आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळालेली आहेत. ह्या पद्धतीनं आम्ही तेही केलं. नंतर आपल्या पोलीस अधीक्षकांनी पण साधारण पूर्वी परिस्थिती काय होती, आता काय, त्यांनी ते सगळं करत असताना त्यांना काही गोष्टीची गरज आहे. त्याचाही त्यांनी मला मागणी पत्र दिलं की अजित पवार पालकमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला ह्या गोष्टी त्या ठिकाणी द्या. आणि आजच्याच मीटिंगमध्ये आम्ही त्यांना साधारण 16 कोटी रुपये हे त्यांच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामांच्या करता, त्याच्यात वाहनं आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक इन्फ्रास्ट्रक्चर उभ्या करण्याच्या बाबी आहेत. त्या प्रकारे तो कागद आहे तो त्यांनी दिलेला, त्या पद्धतीनं त्यांनाही मी सांगितलं की त्यांना अधिक पैसे पाहिजेत, परंतु ते काही पैसे आम्हाला राज्य पातळीवर द्यावे लागतील. मात्र जिल्हा पातळीवरच्या बाबतीतले काही निर्णय मात्र आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर अंगणवाड्याच्या बद्दल पण आम्ही जरा काही वर्षाचा कार्यक्रम घेतो. ज्या फार खराब अंगणवाड्या आहेत त्या ABCD करून वर्गवारी, त्याच्यात D वाल्या पहिल्या घ्यायच्या, नंतर C वाल्या घ्यायच्या, असं करत करत तोही एक कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं राबवायचा आणि त्यालाही निधीची उपलब्धता ही उपलब्ध करून द्यायची. हा पण निर्णय आम्ही ह्या चर्चेच्या निमित्तानं घेतलेला आहे. त्याच्यामध्ये साधारण आमच्या दिवाळी नवीन घरकुलात उपक्रमाचा शुभारंभ 75,000 घरं अशा पद्धतीनं देण्याचं आमचं नियोजन आहे. त्याचं आम्ही आज इथं अनावरण केलं. पंकजाताई होत्या, मी होतो, बाकीचे सगळे आमचे लोकप्रतिनिधी होते. आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घरात स्वप्न असतात, त्याच्यामध्ये जागाचा प्रश्न आहे. कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं गायरानाच्या जागा असतील त्या गायरानाच्या जागेत जे भूमिहीन आहे त्यांना गायरानाची जागा त्यांच्या घराच्या पुरती अलॉट करायची. आणि तसा निर्णय राज्य स्तरावरच झालेला आहे. तशा प्रकारचे आदेश देखील काढण्यात आलेले आहेत. त्याची अंमलबजावणी जे भूमिहीन आहेत त्यांना करायला जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अधिष्ठाता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, त्याला ह्या जूनमध्ये 50 वर्ष होतात. डीननी पण त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगायचं ते सांगितलं आणि लोकप्रतिनिधींनी पण काही गोष्टी सांगितल्या. OPDची संख्या मोठी आहे, जवळपास 4 जिल्ह्यातले लोक जवळपासशे तिथं पेशंट म्हणून येत असतात. गोरगरीब कुटुंबातलेही लोक असतात आणि त्याच्यामुळे तिथं काही अनेक बाबीची पूर्तता करणं गरजेचं आहे.
मी 50 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त करून मी त्याला कसा निधी द्यायचा ते मी आणि माझ्या सचिवांनी ठरवलेलं आहे आणि त्या प्रकारे तेही काम हे चांगल्या पद्धतीनं मार्गी लावायचं आम्ही आज ठरवलं. प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आपल्या बीड जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्ग जातात. आता बाहेरनं काही रिंग रोड केलेले असल्यामुळं, बायपास केलेला असल्यामुळं शहरामधली कामं ते एकदा करून देतात, नंतर तुमचं तुम्हाला करा असं शासनाला सांगतात. जी गोष्ट आपल्या शहराच्या बाबतीमध्ये पण घडलेली आहे. तिथं स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता ड्रेनेजची व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्याची पण साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी झाली. काही बाबतीमध्ये मला ह्या खात्याचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांना पण पत्र द्यावं लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पत्र देतो. आज सगळ्या मिटिंगचा आढावा मला घेता आला नाही, कारण आता 5 वाजून गेल्यामुळं. त्याकरता मी गडकरी साहेबांना जे काही अडचणी होत्या ते त्यांना देणार आहे आणि त्यांच्याकडनं त्या सोडून घेणार आहे. पुढच्या वेळेस शेलार म्हणून वरिष्ठ अधिकारी नॅशनल हायवेचे आहेत, त्यांनाही मी बोलवणार आहे. आज काही रेल्वेची कामं करत असताना 132/33चा सबस्टेशनचा प्रश्न होता. तो लगेचच आम्ही महापारेषणचे CMD संजीव कुमार यांना सांगून सोडवला. त्यांचा पुन्हा रिप्लाय आला की दादा हा प्रश्न मी गतीनं मार्गी त्या ठिकाणी लावून देतो, जेणेकरून मला बीडवरून आपल्या मुंबईला लवकरात लवकर रेल्वे त्या ठिकाणी सुरू करायची आहे आणि ही बाकीची कामं पण गतीनं पूर्ण करण्याच्या करता रेल्वे खात्याला, त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना पण फास्ट काम करायला भाग पाडायचं आहे. एकंदरीतच जिल्हा पोलीस प्रमुखांनी दैनंदिन कामकाजा करता त्यांना 50 झेरॉक्स मशीन, तांत्रिक मान्यता, प्राप्त अशा प्रशासकीय मान्यता ह्याला करता 1,22,00,000 रुपये मागितलेले. संगणक त्यांना 130 घ्यायचे, संगणक ड्रोन 10 घ्यायचे, बॉडी वॉर्म कॅमेरे 50 घ्यायचे, लॅपटॉप 35 घ्यायचे, प्रिंटर 150 घ्यायचे, LED स्क्रीन हे 5 घ्यायचे, UPS 130 घ्यायचे. त्याला तांत्रिक मान्यता दिलेली आहे आणि त्यामध्ये साधारण 5,47,00,000 रुपये त्यांची गरज आहे. जिल्ह्यातून वाहनं ही त्यांना काही घ्यायची, त्या वाहनाला पण निधी मागितलेला आहे, तोही द्यायचा आम्ही ठरवलेला आहे. अशा पद्धतीनं एकूण 16 कोटी रुपये द्यायचं हे ठरवलेलं आहे. पोलीस विभागाची बांधकामं वगैरे हे आम्ही त्यांचं एक हाऊसिंगचं हे काढलेलं आहे, त्याच्यामध्ये मंडळ काढलेलं, महामंडळ, त्यांच्याकडनं आपण ते करून घेणार आहे, कारण त्याला डायरेक्ट राज्य सरकारचा निधी तिथं असतो. पुढच्या वेळेस मी येईन तेव्हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, त्याच्यामध्ये उद्यान विकास, CSRमधनं काही उद्यान आपण घेऊ पाहतोय, त्याच्यामध्ये बाकीच्या पण परळी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ मार्फत मुलामुलींच्यासाठी आपण वसतिगृह करायचा निर्णय घेतलेला आहे. ते पहिले प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक ताबडतोब त्याला जागा द्यायला कलेक्टरांना सांगितलेलं आहे आणि ते काम आता आपण सुरू करतोय. त्याच्या संदर्भातले पण आजच्या बैठकीमध्ये निर्णय हे झालेले आहे. एकंदरीतच मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून DPCला 575 कोटी रुपये 25-26ला देऊ शकलो, जे आजपर्यंत एवढी मोठी रक्कम कधी बीडकरांना मिळाली नव्हती. पशुवैद्यकीय महाविद्यालय परळीच्यासाठी 635 कोटी रुपयाची मंजुरी मी दिली सरकारच्या वतीनं. सिंचनासाठी कोल्हापूर बॅरेज काल 2 सुरेश धसांच्या मतदारसंघात, 1 विजयसिंह पंडितांच्या मतदारसंघात त्याला 59 कोटीची कालच मान्यता दिलेली आहे.
पूर्वीच्या केटीवेरचं रूपांतर बॅरेजमध्ये असं ते आहे की त्याच्यातनं पाणी साठा वाढतो आणि लोकांना शेतीला जास्त पाणी उपलब्ध होतं. जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत सुप्रमा ती देण्यात आलेली 36 कोटीची, असं जवळपास 1300 कोटी रुपये आम्ही देण्याचं काम हे केलेलं आहे. ही पण बाब मला तुमच्या लक्षामध्ये आणून द्यायची होती. हेही मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचे. एकंदरीतच यावेळेस 31 मार्चपर्यंत 100% निधी कसा खर्च होईल याबद्दलचं नियोजन आम्ही केलेलं होतं आणि तशा पद्धतीनं निधी आपण खर्च केलेला आहे. या सगळ्या गोष्टी होत्या. आता आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारा, एकाने विचारा. माझी हात जोडून विनंती आहे. मी आता इतकं व्यवस्थित सांगितले, आपण एकाने विचारा, मी उत्तर देईन. लाखो ठेवीदारांच्या ठेवी तुटल्या असल्यामुळे मुलांचं शिक्षण, मुलींचे लग्न, अनेक ठेवीदारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. गंभीर परिस्थिती आहे, उपासमार चाललेली आहे. या संदर्भात सरकार काय करणार आहे? सरकारने दाढी टाकली आहे. आता झालं ना, समजला प्रश्न. त्यामध्ये मी सतत महाराष्ट्रामध्ये आव्हान करतो की तुम्ही तुमचा निधी, तुमचा पैसा राष्ट्रीयकृत बँकात ठेवा. हे अशा पद्धतीच्या संस्थांच्या मध्ये ठेवू नका. हे अजित पवार जिथं जिथं जातो तिथं तिथं आव्हान करत असतो. तरी देखील काही लोक त्यांना आपल्याकडे ठेवी वळवण्याकरता हे संस्था चालक व्याजाचं आमिष दाखवतात आणि तिथं पैसे घेतात. मल्टीस्टेट हे राज्य सरकारच्या एकट्याच्या हातात राहत नाही. मल्टीस्टेट हे केंद्र सरकारच्या हातामध्ये जातं. त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये सहकार खातं आमच्या नेते अमित शाह साहेबांच्याकडे आहे. त्या संदर्भात मागे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ज्या कोणी त्या पैशाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि प्रॉपर्ट्या खरेदी केल्या त्या आपण जप्त करतोय. त्याची विल्हेवाट लावून जे लोक आहेत त्यांचे पैसे देण्याच्या बद्दलच म्हणून तर दाढी टाकल्या. कारण उद्या हे पैसे काही सरकार देऊ शकत नाही. कुठल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे जर बुडले तर 5 लाखाचं विम्याचं संरक्षण असतं. आम्ही मधल्या काळामध्ये आपल्या ज्या पतसंस्था आहेत त्याला पण काही प्रमाणात विम्याचं संरक्षण द्यावं म्हणून आम्ही काही बजेटमध्ये तरतूद त्या ठिकाणी मागं केली. आता ह्याच्याबद्दल मल्टीस्टेट असल्यामुळं ह्याच्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे. पण आज पण मी पुन्हा सांगतो, पुन्हा काही ना काही असल्याच संस्था दिसतात आणि ही लोक मोठ्या प्रमाणावर आमिष दाखवतात, जाहिरातबाजी करतात, लोकांना दिशाभूल करतात आणि ठेवी स्वीकारतात आणि त्याच्यातनं मग अशा पद्धतीच्या तक्रारी पुढे येतात. त्याच्यात ऑलरेडी आम्ही लक्ष घालून आता घेतलेल्या प्रॉपर्ट्या कोर्टाची मान्यता घेऊन घेतल्या तर विकता येत नाही. कोर्टाला दाखवावं लागतं की हे यांनी फ्रॉड केलेला होता, त्याच्यात हे त्यांनी बेनामी संपत्ती गोळा केलेली होती. आता ते विक्रीकरता परवानगी देऊन बाजारभावाप्रमाणे विकून त्याच्यातनं जसे पैसे जमा होतील तसे देण्याच्या बद्दलची त्यांची मान्यता घेण्याचं काम चालू आहे. साहेब आज त्याचाच आढावा घेतला त्याचबद्दल. अरे बापरे, अहो त्याच्यात आत्ता मगाशी त्यांनी दाखवलं क्लास 1चे किती अधिकारी कमी आहे, क्लास 2चे किती अधिकारी कमी आहे, क्लास 3चे किती अधिकारी कमी आहेत. मी आपल्याला हे का धरा, हे धरा, हे 103 क्लास 1चे अधिकारीची रिक्वायरमेंट आहे, क्लास 2चे 108ची आहे, क्लास 3 क्लास 4चे जास्तीचे, पण ते आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेणार. कारण क्लास 4चे कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतेच आम्हाला त्या ठिकाणी परवडतं. त्याच्यामुळं तिथं तो निर्णय घेणार आणि मग काही
बाकीच्या पण त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ह्याच्याच करता 50 वर्षाचं निमित्त करून ह्या सगळ्याला मान्यता देण्याचं मी ठरवलेलं आहे. वैद्यकीय शिक्षणच्या निवडकरशी माझे DCMचे सेक्रेटरी राजेश देशमुखांचं बोलणं झालेलं आहे आणि तो प्रस्ताव त्या मंजुरीकरता प्लॅनिंग आणि फायनान्सला येईल. त्याला माझ्या सूचना मंजूर करायच्या मी देणार. दादा धनंजय देशमुखांची आपली भेट झाली. 15 ते 20 दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतो आणि CO कडे तक्रारी केल्या तरी दखल घेतली जात नाही. या संदर्भात आपण काहीतरी, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत दादा आणि पाणी उपलब्ध आहे, 2-2 तलाव मोठमोठ्या प्रकल्पातून. हे का पत्रकार मित्रांनो, तुमचा विचारायचा अधिकार जरूर आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांना पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केल्यानंतर, पाणी दिल्यानंतर त्यांना तिथं पाण्याच्या संदर्भातलं वापरलेलं बिल भरायचं असतं. इथं बिल भरायलाच कुणी तयार नाही. जर नागरिक प्रतिसाद देत नसतील तर नागरिकांचं काम नाही. आपल्याला रोज पाणी पाहिजे असेल तर लाईटचं बिल त्याला येतं. बाकीचा तर खर्च राज्य सरकार करतं. इलेक्ट्रिक पंप बसवून देतं, मोटार बसवून देतं, पाईपलाईन करतं, काय वॉल काढायचं, टाक्या करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करून देतं. त्यामध्ये इथं ही काही सवयी ह्या चांगल्या लावण्याची नितांत गरज आहे. ज्याला आपण आर्थिक शिस्त म्हणतो, ती आर्थिक शिस्त लावली तरच. नाहीतर उद्या तुम्ही जरी राज्याचे प्रमुख झाले आणि सगळ्या गावांनी असंच लाईट बिल भरायचं नाही ठरवलं, पाणीपट्टी द्यायचं नाही ठरवलं, बरं असं काही नाही, फार लांबनं कुठनं तरी पाणी आणावं लागतं. पाणी तर जवळच आहे, त्याच्यामुळं पंपिंग करायला एवढा काही खर्च येत नाही. बाकीच्या काही काही शहरांना 2-2, 3-3 ठिकाणी पंपिंग करून पाणी न्यावं लागतं. पण तिथं ते वेळच्या वेळेला बिलं भरतात, त्याच्यामुळे त्यांच्या योजना त्या ठिकाणी चालतात. दादा धनंजय देशमुखांची तुमची भेट झाली, नेमक्या भेटीमध्ये काय चर्चा झाली, त्यांनी काय मागणी केली दादा? महाराष्ट्रात कुठंच असे एवढे पैसे थकवलेले पण शहर नाही. धनंजय देशमुखांची भेट झाली, काय चर्चा झाली, त्यांनी काही लेखी तक्रार देणार होते आपल्याकडे? नाही, त्यांनी त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगितलेलं आहे. मी त्यांच्याशी चर्चा केली आणि तो आमच्या होम डिपार्टमेंटशी संबंधित आहे. मी त्याच्याबद्दल आमचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कानावर घालणार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही कानावर घालणार आणि तशा पद्धतीनं त्यांनी ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याची पूर्तता करण्याचं काम करणार. त्याचा अहवाल माझ्याकडे आलेला आहे. त्यामध्ये त्यांना जो अधिकार होता DPCला, हे साक्षीदार आहेत, त्यांनी पण ते वाचलं. त्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी इलेक्शनच्या आधी ज्या मान्यता दिल्या होत्या, आमचा GRच आहे का, तो GRच होता, त्यामुळं त्यांनी ते दाखवलं आणि तो तशा पद्धतीनं तो खर्च त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. ह्यामध्ये तथ्य आढळलेलं नाही. जो अधिकार होता, जसा आता पालकमंत्री म्हणून मला आहे, आम्ही आता परवाच ठरवलं की आपलं आता 1 एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. मी पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या ट्रिपला आल्यानंतरच DPDCची मीटिंग मी पंकजाताईंना पण आणि आमदारांना पण सांगितलं की आपण सुरुवातीलाच त्याला प्रमा देणं, त्याला टेक्निकल तांत्रिक मान्यता देणं, ह्या सगळ्या गोष्टी करू, जेणेकरून त्याची कामं लवकर होतील आणि कामाचा दर्जा पण चांगला राहतोय का नाही हे बघता येईल. त्याचं मला टेंडरिंग काढायचं आणि योग्य पद्धतीनं त्या गोष्टी करून त्याच्यातनं बीडकरांना मला रिझल्ट द्यायचे. दादा, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, पुढच्या लेण्याला उशीर झालेला आहे. आपण बीडच्या विमानतळाबाबत कराराबाबत बोललेला आहे, त्याला काही टाइम पण ठरलेला आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की राज्य सरकार वारंवार सामाजिक न्याय बघत निधी इतर ठिकाणी होत. आपल्याला काही माहीत नाही, काही सांगता. कुठं वळवला सामाजिक न्यायाचा निधी, कुठं वळवला? नाही, थांबा ना, मी अर्थमंत्री आहे. मी 7,20 कोटीचं बजेट सादर केलं आणि कालच्या 31 तारखेला हे होते माझ्याबरोबर. शेवटपर्यंत सगळे पैसे त्या ठिकाणी सोडले. कुठं वळवलं एवढं सांगा. अहो, कुठं वळवलं एवढंच सांगा पत्रकार मित्रांनो.
मी काही वेगळा प्रश्न विचारला नाही. प्रश्न विचारायचा जसं तुम्हाला अधिकार आहे तसं मला पण मी कुठं निधी वळवला एवढं तर विचारायचा अधिकार आहे. मग सांगा ना. दुसरं, ह्याच्या आधी रेल्वेच्या संदर्भात प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केला. मला कामाची आवड असल्यामुळे मी आपणहून, मला कुणी म्हणायला आलं नाही अरे उठ 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 जा तिथं आणि घे मीटिंग, मी आपणहून ते काम मला करायचं म्हणून मी केलं. विमानतळाचंही काम इतके वर्षात कुणी त्या ठिकाणी केलं नाही. मी आपणहून कलेक्टरला माझ्या ऑफिसला कामाला लावलं आणि प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ साधारण धावपट्टी असली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचं आमचं महायुतीचं धोरण आहे. आता ते असताना मी जर इथं पालकमंत्री म्हणून आलो तर उद्या विमानतळ लवकर मी करू शकलो तर मला पण मनाला एक समाधान की मी बीडकरांना विमानतळ दिलं. आणि बरेच वर्ष रखडलेली रेल्वे, आज ते पण अधिकारी सगळे बोलवलेले होते, त्याच्यामध्ये कुठं काही त्यांनी अडचणी सांगितल्या त्यावेळेस कलेक्टर आणि एस पीना विचारा, मी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या कुणीही असलं आणि रेल्वेच्या कामामध्ये अडथळा आणला तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पुढची ॲक्शन घ्या. मी आपल्याला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये चांगली कामं करून दाखवत असताना थोडा कठोरपणा दाखवावा लागतो, वेळ पडली तर वाईटपणा घ्यावा लागतो. काही विकृती विचित्र असतात, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं काही त्यांना हे आम्हाला पाहिजे ते आम्हाला पाहिजे असल्या सवयी आहेत. पोलिसांचा आढावा घेत असताना इथं पाठीमागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिव्हॉल्व्हरला लायसन, 12 बोरला लायसन देण्याचं काम झालं. आत्तापर्यंत 300 किती कॅन्सल केली, 340 कॅन्सल केली. अजूनही आपण ज्यांना गरज नाही उगीचच तिथं पॅन्टला इकडं बाहेर लावून फिरतात आणि एक शो करतात, त्यांना सगळ्यांना आता सरळ करायचं आहे आणि त्यांचे पण ते रद्द करणार आहे. ज्याला खरोखरीच गरज आहे, जो वस्तीवर राहतो, ज्याला खरोखरीच गरज आहे, त्याचा व्यवसाय आहे व्यापाराचा किंवा त्याच्याकडं सोन्या चांदीचा व्यवसाय किंवा रात्री त्याला कॅश घेऊन कुठं जावं लागतं किंवा कुठून यावं लागतं बँकेत भरण्याच्या करता, अशांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. ते सरकारची जबाबदारी, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणे आमच्या पोलीस खात्याची जबाबदारी आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यामध्ये पण लक्ष घातलेलं आहे. अजूनही 900 काहीतरी आहेत ना, अजून 900, त्याचाही आढावा घ्या. ज्यांची अजिबात गरज नाही त्यांचं त्या कॅन्सल करा. काहींना आम्ही मकोका पण लावलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं चुका करणाऱ्यांना अजिबात थारा द्यायचा नाही आणि एक सगळ्या समाजात जातीय सलोखा राहावा, कुठंही काही अडचण राहू नये, ह्या पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्याचाही आढावा आज घेतला. आर्थिक शिस्त लावत असताना प्रशासकीय शिस्त त्याचबरोबर मगाशी तुम्ही ज्ञान इथं सांगितलं होतं वाल माफिया, राख माफिया, याच्या संदर्भात आता दादा इथं आल्यानंतर ती सगळी कसं मोडून टाकणार? ती दादागिरी अगोदर आहे, ती दादागिरी कशी मोडणार? अहो, आता मी सांगू ही अशी मोडून काढणार? अरे मला काही कळतच नाही. तुम्हाला ना खरंच मी एस पींना सांगितलं, ते माझं काम नाही, ते एस पींचं काम आहे आणि एस पींना काही गोष्टी पाहिजेत त्या देण्याचं काम माझं आहे. त्या एस पींनी सांगितल्यानंतर मी काय सांगितलं, 16 कोटी रुपये तुम्हाला मी ताबडतोब देतो. सांगितलं ना, तुम्ही प्रायोरिटी ठरवा तुम्हाला काय पाहिजे, एवढं तर मी केलं. आणि ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे ते मला राज्य सरकारच्या मुख्यमंत्री आणि बाकीच्यांशी चर्चा करून ते द्यावं लागेल. आणि त्यांना सांगितलं ह्याच्यात राजकीय हस्तक्षेप आला तरी त्या दबावाला बळी पडायचं नाही. आणि जे कुणी चुकीचं करत असेल ते कुणी व्यक्ती असू द्यात, सत्ताधारी पक्षाचे असू द्यात, विरोधी पक्षाचे असू द्यात, पक्षीय संबंध नसणारी असू द्यात, कुणाचाही मुलाचा ठेवू नका, एवढे स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या आहेत. दादा धनंजय मुंडेंनी आजारी असल्याचं कारण दिलं, मात्र ते एका कार्यक्रमामध्ये होते, कार्यक्रमाच्या शोमध्ये होते. धनंजय मुंडे नाराज आहेत का ते मंत्री? अजिबात नाराज नाही, काळजी करू नका. अरे एकाने बोला ना, मागाशीच विनंती केली राव. अत्यंत चांगली आरोग्य सेवा बीड जिल्ह्यामध्ये देत असताना सिव्हिल सर्जनला एका क्षुल्लक प्रश्नावरून विधानसभेत एक प्रश्न केला ज्याला काही समजत नाही अशा आमदारांनी. आणि एक मिनिट, पत्रकार मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, तुम्ही चौथा स्तंभ आहे, पण आमदाराला काही समजत नाही हा म्हणण्याचा अधिकार तुमचा नाही. एक मिनिट तुमच्यावर हक्कभंग होऊ शकतो.
कारण मी स्वतः साक्षीदार आहे. तुम्ही तुमचंही आम्ही सर्व गुण संपन्न आहे हा माझा दावा अजिबात नाही आहे. पण तुम्ही आमच्या सभागृहाचंही डेकोरम ठेवा ना. ते सदस्य आहेत, 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत. कायदे मंडळामधला तो एक सदस्य आहे असं नाही. त्यामध्ये तुम्ही एवढं सांगा की बाबा ह्याच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या निमित्तानं लक्षवेधीच्या निमित्तानं एका निष्पाप चांगलं काम करणाऱ्या डॉक्टरवर अन्याय झाला हे मी समजू शकतो. एक थांबा ना, ऐका ना आता मधीच का मग मी आपलं जातो उठून. मी इतकं तुम्हाला व्यवस्थित सांगतो. माझ्या पुण्या मुंबईतल्या प्रेस नीट होतात, परंतु तुम्ही जरा माझंही काही गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे. आपण जे सांगताय नाही शिस्त ह्यांना कुठं लावतं ती मला लावते. त्यामध्ये आपण जे सांगितलेलं आहे, आज मला निवेदन दिलेलं आहे. बरेच लोक आलेली होती माझ्याकडे, अनेक निवेदन मी त्याचं सॉर्टिंग केलं. हे कलेक्टरशी संबंधित, हे SP शी संबंधित, COशी संबंधित, हे राज्य सरकारच्या मुंबईशी संबंधित ते मी घेतलेले आहे. मी माझ्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलणार आहे की बाबा आपण पहिलं रेकॉर्ड काढून बघा. त्यांचं खरंच पूर्वीचं रेकॉर्ड त्या डॉक्टरांचं तसं आहे काय उगीच नाहक कुणावर अन्याय व्हायला नको. आम्ही राज्यकर्ते जनतेने आम्हाला केलं आहे, आम्ही अन्याय करायला राज्यकर्ते झालो नाही. आम्ही कुठं अन्याय झाला असेल तर त्याच्यातून तो अन्याय दूर करून मार्ग काढायला झालो. त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजू असतात. आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं दिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये मी महिला शिष्टमंडळाला पण सांगितलं मला दुसरी पण बाजू तपासून घेऊ द्या. आणि दुसऱ्याला जर कुणावर आरोप झाला असेल तर एकतर्फी त्या आरोपामध्ये तथ्य मानून मी पुढची ॲक्शन घेतली तर त्याच्यावर तो अन्याय किंवा हे आहे. आणि तो जर गिल्टी असेल तर तो लगेचच एकतर मानतरी खाली घालेल किंवा गप्प तरी बसेल की त्याचा साधारण चेहराच सांगेल की तो काय करतो. आरोग्य सेवेच्या माध्यमातून त्यामध्ये महायुती NDAच्या संदर्भामध्ये जी काही भूमिकेच्या बद्दल चर्चा झालेली आहे त्या संदर्भात आमचे चिराग पासवान असतील, चंद्राबाबू नायडू असतील, नितीश कुमारजी असतील, एकनाथराव शिंदेसाहेब असतील, या सगळ्यांच्यामध्ये साधक बाधक चर्चा होऊन एकंदरीतच त्याच्यातनं योग्य पद्धतीचा मार्ग काढायचा अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. अरे एकानी कितीदा सांगू. दादा 165 आश्रमशाळा ज्या आहेत शाहू फुले आंबेडकर नावानं योजना आहे आणि त्या लोकांनी राज्यभर आंदोलन सुरू केलेले आहे. बीडमध्ये सुद्धा नोटीस तपासून कशाबद्दल निवासी आश्रमशाळांच्या अनुदानाचा विषय आहे. आपल्याला एकदा तुम्ही तुमची स्वतःची आश्रमशाळा तुम्ही एकदा माझ्याकडे या. मी आश्रमशाळेच्या नावाखाली काय काय प्रकार चाललेले आहेत. काही आश्रमशाळा जरूर दर्जेदार आहेत, काही आश्रमशाळा राज्य सरकार निधी देतं पण जेवणाची क्वालिटी काय, शिक्षणाची क्वालिटी काय. आज आता CEO इथं बसले. आपण इथं आपल्या मुलांचा मुलींचा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या करता भागाकार असतील, गुणाकार असतील, बेरीज असेल, वजाबाकी असेल, या सगळ्याच्या संदर्भामध्ये काही एक नियमावली ठरवलेली, त्या पद्धतीनं आपण पुढं चाललो. आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही. मात्र काही जण त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची शहानिशा, त्याचं रेकॉर्ड तपासणं, त्या सगळ्या गोष्टी तिथं खरोखरीच किती विद्यार्थी आहेत, ते व्यवस्थितपणे शाळेत जातात का, त्यांना सगळ्या सुविधा मिळतात का, त्यांना जेवण 2 वेळेचं व्यवस्थितपणे मिळतं का. कारण त्याचे पण आम्ही सगळ्यांचे जे रेट आहेत म्हणजे जे योग्य त्याच्यात मानधन द्यायला पाहिजे की त्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे. काय कुठं वाद झाला एक मिनिट हो का. मी पहाटे उठून इकडे आलेलो आहे. आज काही झालेलं असेल तर मला काही पाठीला डोळे नाही आहेत. इथं असं झालं, मी त्याची चौकशी करेन. मी वेळ पडली तर आता शिंदेसाहेबांचं नाव घेतलं, ते पण आमचे सिनियर नेते सिनियर आहेत. माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री,
मी त्यांना विचारेन काय झालं काय नाही, मग तू उत्तर दे. कार्यकर्त्यांच्या सर्व मेळाव्यामध्ये ज्या फाईल भाषण होत्या त्या करताना आपल्या मार्फत काय देवेंद्र सांगितलं? फडणवीस यांच्याकडे जात होत्या. मात्र आता आपल्या मार्फत ज्या फाईल आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय त्रास होतो? त्यांच्याकडे जाणार आहे. आपल्याला काय त्रास होतो? नाही, कुठंतरी काही नाही. एक मिनिट. बळ कमी करण्याचं काही बळ नाही. तुम्ही बळ नका आणि कळ नका काढू. तुम्ही आपलं खरंच पत्रकार मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे रे. आता आमचं 3 पक्षाचं सरकार आहे. पूर्वी फाईल यायची ती माझ्याकडनं सही करून देवेंद्रजींच्याकडे जायची आणि तिथून एकनाथरावजींच्याकडे जायची. आता माझ्याकडनं सही झाल्यावर एकनाथरावांच्याकडे जाईल आणि तिथून मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे जाईल. 3 पक्षाचं सरकार असेल तर फाईल तिन्ही प्रमुखांना माहिती पाहिजे ना. मग त्याच्यात तुम्हाला काय अडचण झाली? काय अडचण? जर आम्ही तिघही त्याच्याबद्दल समाधानी आहोत तर बाबा ह्याला काय? पोटात दुखायला झालं लागलं म्हणलं तर नाही, पण मला कळत नाही. अवकाळी पावसाचे नुकसान भरपाईच्या संदर्भात अरे बाबा, ते स्टँडिंग ऑर्डर असतात. कधी कुठलंही नैसर्गिक संकट आल्यानंतर स्टँडिंग ऑर्डर केंद्राच्या राज्याच्या असतात की नुकसान किती झालं त्याचे पंचनामे करायचे, त्याच्यामध्ये नुकसान भरपाई किती द्यायची, काय द्यायची, हे सगळे GR आहे. जाहीर भाषणातनं जातीभेद आणि धर्माविषयी जाहीर भाषण करताय. मात्र दुसरीकडे महायुतीचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी जो मस्जिदमध्ये जिलेटिननी स्फोट करण्यात आला होता त्याविषयी त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की जी घटना घडली ती सोडून द्या. जे आरोपी आहेत त्यांनी दारूच्या नशेत हा जो प्रकार आहे तो केलेला आहे. तुमची प्रतिक्रिया काय राहील? त्या संदर्भामध्ये आमची प्रतिक्रिया कायदा सुव्यवस्था चांगली राखून आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा कसा राहील याकरता आमची पोलीस यंत्रणा काम करती आहे. दादा मुख्यमंत्री आहात. बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा जे काही प्रश्न आहे शेतीचं जे कर्ज होतं ते माफ करणार आहात का? कारण तुमच्याकडे अडचण आता तू ऐकलं ना मागे परत काय एखादा खोटा इतका हलून का मजबूत करतो? त्याचं उत्तर, अरे त्याचं उत्तर दिले ना. तू हा रोज माझ्या बातम्या बघत नाही का रे? अवघड आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.